बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले, बाळूमामांच्या शेळे मेंढ्यांच्या नावानं चांगले. श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा, सुरेश कारभारी ही पालखी मोडलीम परिसरात बावीला जाणाऱ्या रस्त्यावर मोडणीमधून जवळच मोडणीम नजीक सचिन गायकवाड यांच्या शेतामध्ये आज गेली 8-10 दिवस झालं पालखी या ठिकाणी आहे. बघतानो आज 26 ऑक्टोंबर 2025 रविवार सकाळच्या आरतीसाठी आलो आहे सत्यवाच्या तळावरती आपण. आणि या ठिकाणी आल्यानंतर सकाळी ओध घालून पूजा वगैरे झालेली आहे. सकाळचं रम्य वातावरण आहे. 8-8:15 वाजलेत. थोड्या वेळात आरती होणार आणि या ठिकाणी पुजारी पूजा करत होता. चारा बांधणारा भक्त लहान पिल्लासाठी या ठिकाणी चारा बांधण्याची सेवा चालू आहे. आपण पाहतोय या ठिकाणी या ठिकाणी आपणास एक मेंढका भेटलेला आहे. आपण त्या मेंढक्याची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या ठिकाणी काय चमत्कार काल घडला तो सांगेल आपल्या तोंडानं. कारभारी तळावर जर नसेल तर देव नसल्याने मला वाटतो, असा एक अनुभव आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बोला, आपलं नाव काय? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील. गाव? सातारा. सातारा. खुद सातारा का गाव दुसरं? गाव वडूज. वडूज गावचं आहे का? सातारा जिल्ह्यात. बर बर. किती दिवस झाला आपण या सत्यवाच्या पालखीमध्ये? 4.5 महिने. 4.5 महिने झाला हा सेवा सत्यवाच्या पालखीमध्ये करतोय मेंढका. काय काल त्याला अनुभव आला? काय तुझ्या मनाला काल काय वाटलं? कसं कसं म्हटलं तू मेंढ्या घेऊन कळप कुणीकडे चालला होता? दुपारच्या पारी दिवसभर असं मनात म्हणजे मामाबद्दल आली, एवढे दिवस सेवा केली, आपली सेवा होती का नाही, त्यामुळे मी दुपारच्या पाऱ्याला इकडून अशी बकऱ्या घेऊन पाण्यावरती चाललेलो. मनात मामाचा विचार होता आणि बकऱ्या घेऊन पाणी पाजलं. जरा 1 तासभर बसवली मावली आणि बसवल्यानंतर परत घेऊन जाताना एकटाच मोर होतो मी आणि वाटेला असा एक नाग रूपी आला. मी असं साफ केलं आणि रोडच्या कडेला असल्यामुळं आणि माघारी येताना असं फण्या काढून दर्शन देऊन गायब झाला. ही मामांचा 4.5 महिन्यातला चमत्कार. असे भरपूर चमत्कार घडलेले आहेत. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले, सत्यवायच्या नावानं चांग भले. कारभाऱ्याबद्दल काय म्हटलं? आज कारभारी तळाव नसल्यावर म्हणजे देव तळाव नसल्याने वाटतंय आम्हाला. बर बर, धन्यवाद. बघा, कारभारी नाही तर वातावरण शून्य, कारभारी देव नसल्यासारखं वाटतोय असं ह्या मेंढक्यानं सांगितलेलं आहे. खास सेवा या मेंढक्याची. आज गेली 4.5 महिने झालं हा मेंढका सेवा करतोय. हाती पडेल तशी सेवा याची आहे आणि तो त्याच्या मनातला विषय. आणि खरोखरच कुठली बी पालखी असू द्या, कारभारी नसल्यानंतर जरा थोडं असं वाटतं. तसं त्यानं सांगितलेलं आहे भक्तांनो. त्याची सेवा 4-4.5 महिने झालेले आहे. मनात विषय यायला आणि त्याच क्षणाला पालखीच्या पाठीमागं रस्त्याच्या कडेला त्याला नागराजानं दर्शन दिलेलं आहे. गुप्त झालेला आहे तो व्हिडिओ. घ्यायच्या मनात विषय होता तोवर तो गुप्त झालेला आहे. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. पाऊस झालेला या ठिकाणी. बोला जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.